पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। पती आणि पत्नीची 3 वर्षापासून कोर्टामध्ये घटस्फोटाची केस सुरू होती। या दरम्यान पत्नीने तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचवले। फोटो पाहताच त्याचा राग अनावर झाला। त्यानंतर त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंड सोबत फोटो पाहून पती राजीव कुमार संतापला होता। गेली 3 वर्षे घटस्फोटाची केस कोर्टात सुरू होती। तणावात असताना बायकोचे तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो त्याच्यापर्यंत पोहोचते। पती राजीव कुमार याने एक प्लॅन केला। राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक होता। राजीव कुमारने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं। पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता काढला। प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यातील बावधनमध्ये असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता। आरोपी राजीव कुमारने मध्यरात्री 1च्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली। हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारने पळ काढला, परंतु पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जात असताना त्याला बेड्या ठोकल्या। या प्रकरणी आरोपी राजीव कुमार आणि साथीदार धीरज कुमार रामोद सिंगला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान राजीव कुमार असं आरोपीचं नाव असून तो कौटुंबिक कलहामुळे तणावात होता। पत्नी गेल्या 3-4 वर्षापासून सोबत राहत नव्हती। त्यांची घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे। अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते। ते फोटो राजीव कुमार याच्यापर्यंत आले होते आणि या रागातूनच त्याने हा सर्व प्रकार केला।